एवढं भारी ठिकाण ते पण नाशिक मध्ये, सांगतो ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे नेहमी सारखं. आता मी चाललोय एका कस्टमरला पिकअप करायला, ज्या कस्टमरने इंस्टाग्राम वरतून आपली गाडी बुक केली. आणि आपले कस्टमर एवढे रिच आहे ना मित्रांनो, आणि रिच ठिकाणी स्टे केलेलं मित्रांनो, आणि प्रत्येकाला वाटतं आपण पण स्टे केला पाहिजे. तर अशा ठिकाणी मी आलो होतो, म्हणजे ग्रेप काउंटीला मित्रांनो. नाशिकचं ग्रेप काउंटी इतकं जबरदस्त यार, काय सांगू यार, एक नंबर मित्रांनो. इथं गाडी तुमच्या भावाने लावली रिवर्स मध्ये, कारण की कस्टमरला यायला अजून अर्धा तास आहे मित्रांनो. पर्यंत तुम्हाला ग्रेप काउंटी थोडी फिरवून आणतो ना मित्रांनो. ग्रेप काउंटी मध्ये ना भरपूर रिसॉर्ट बरं काय, पाहिजे तेवढे रिसॉर्ट मित्रांनो, एकदम भारी भारी. सगळ्यांना वाटतं इथं स्टे करावा आपल्या गर्लफ्रेंड सोबत, बायको सोबत, फॅमिली सोबत मित्रांनो. इथले सर्वच रिसॉर्ट मी दाखवू शकत नाही मित्रांनो, पण तुम्हाला एक बँकेट हॉल दाखवतो, जो इतका भारी ना मित्रांनो, एक नंबर. म्हणजे चांगल्या चांगल्यांचे स्वप्न राहता मित्रांनो, इथं लग्न करायचं त्यांचं मित्रांनो, इथं त्यांचे कार्यक्रम करायचं. इतका जबरदस्त असा बँकेट हॉल आहे मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट वाटेल कुठल्या फिल्म सिटी मध्ये चालू मित्रांनो, कारण की इथला सेटअप वगैरे इतका जबरदस्त आहे ना, क्या बताऊ यार. बघू शकता मित्रांनो, आजूबाजूला ना एक नंबर असे स्टॅच्यू वगैरे खतरनाक. या बँकेट हॉलच्या कामाची फिनिशिंग यार काय सांगावं मित्रांनो, किती भारी दिसती बघा ना तुम्ही. पूर्ण नाशिक फिरा मित्रांनो, पूर्ण नाशिक मध्ये ना तुम्हाला कुठंच एवढं भारी बँकेट हॉल मिळणार नाही मित्रांनो बघायला. इतकं भारी आहे ग्रेप काउंटी रिसॉर्ट मध्ये मित्रांनो. ग्रेप काउंटी रिसॉर्ट आहे ना, खूपच मोठं आहे मित्रांनो, दुनियाभराचं. पण एवढं फिरायला आपल्याकडे वेळ नाही, तुम्हाला एकदम खरं सांगतो. या बँकेट हॉलला बघितल्याच्या नंतर असं वाटतं नाही, इथं मोठमोठ्या मूवीची शूटिंग होईल मित्रांनो, इतकं खतरनाक आहे एक नंबर. अगोदर ना ग्रेप काउंटीला खूप वेळा आलोय मित्रांनो, पण या बँकेट हॉल मध्ये पहिल्यांदाच आलो मित्रांनो. पण इथं आल्याच्या नंतर ना खरंच माझी तब्येत खुश झाली बरं का, मला लय आवडलं मित्रांनो. तुम्हाला पण आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता तुम्हाला इथं पक्षी दाखवतो मित्रांनो, म्हणजे इथं नाही का पक्षी पण आहे, इथं तुम्हाला बदक गिदक मस्त बघायला मिळतील मित्रांनो. बघू शकता बाजूलाच इथं मस्त बदक वगैरे, मस्त कोंबड्या गिंबड्या, एवढं भारी वातावरण आहे मित्रांनो, काय सांगावं यार. चिमण्यांची चिव चिव वगैरे, मस्त पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटेल तुम्हाला, इतका सुंदर ना की काय सांगा यार. मन आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो. इथलं क्लायमेट, झाडं वगैरे भरपूर बरं का, इथं हॉर्स रायडिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आतमध्ये तळ वगैरे पण आहे बरं का मित्रांनो. आपल्याला एवढा वेळ थोडा मित्रांनो, पण क्लायमेट बघा किती भारी वाटते. आता दुपारचे ना 11 वाजले मित्रांनो, पण 11 वाजता सुद्धा इतकं मस्त वाटतंय ना मित्रांनो, एक नंबर डायरेक्ट खतरनाक. बाजूला तर रिसेप्शन वगैरे बरं का, म्हणजे तुम्हाला काही बुक वगैरे करायचं असेल तर त्याच्या बाजूला एक्झॅक्ट बघू शकता बांबूचे झाड, इतके झाडे ना बांबूचे, खूपच भारी आहे मित्रांनो. म्हणजे मला लय आवडलं मित्रांनो. पायी पायी फिरायला इतकी मजा येते, तर काय सांगा मित्रांनो. तुम्हाला जर गाडीने फिरायचं असेल तर यांच्याकडे ना चार्जिंगची गाडी पण आहे बरं काय, पूर्ण रिसॉर्ट तुम्हाला फिरून आणील. आणि जर आपली स्वतःची गाडी असेल ना, आपल्याला फिरायचं असेल तर इथं 20चं स्पीड बघू शकता तुम्ही समोर मित्रांनो. 20च्या स्पीडच्या वरती अजिबात गाडी चालवायची नाही मित्रांनो, मस्त फिरायचा आनंद घ्यायचा. पण इथं ना खरं म्हटलं स्टे करायला मला पण आवडेल मित्रांनो, पण आपल्याकडे एवढे पैसे नाहीत ना, गरीब माणूस आहे आपण. पण आपण आहे ना मस्त फिरायचा आनंद घ्यायचा, फ्री मध्ये बघायला भेटतंय मित्रांनो, एवढा पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो. और क्या चाहिए तुम्हारे भाई को जीने को. चला आता कस्टमरचा फोन आलाय मित्रांनो, आता कस्टमरला पिकअप करतोय. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. ग्रेप काउंटीला तुम्ही पण आले का, कमेंट मध्ये नक्की सांगा.